नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि मी हळूच बोलते की बघा घड्याळात किती वाजले आहे। तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते घड्याळात किती वाजले आहे। ते 5:45 वाजले आहेत। तर सकाळी मी लवकर उठले आहे, म्हटलं चला सकाळचं रुटीन शेअर करूया। थोडासा व्यायाम करणार आहे मी आता अर्धा तास, आणि तिथून पुढे तुम्हाला दाखवते। किचनमध्ये आलेली आहे बघा, आणि मुलं झोपले, आणि बाहेरचा व्ह्यू पण दाखवते मी तुम्हाला सकाळचा। अंदाज झालेला आहे। झाडू मारते मी आता। तर हॅलो, मी चालली आहे व्यायाम करायला, फिरायला। आता 1 तासानंतर जेव्हा क्लासला मुलं येतील तेव्हा येईन मी, 10 मिनटं कमी असताना। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माझं रुटीन दाखवते। मी अंगण वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे, आता मी निघाले। 7ला 10 मिनटं कमी असताना मी फिरून आले, आणि मग त्यानंतर हे बघा मुलांचं चालू आहे दूध बॉर्नव्हिटा घ्यायचं काम। आणि दीदी म्हटले मी व्लॉग बनवते, मग मी थोडीशी तुझा क्लास चालू आहे तर। आणि दादूला थोडीशी लेट शाळा असते, दीदीला सकाळी लवकर कॉलेज असतं, पण ती आज काही गेली नाही, तिला म्हणजे जागच आली नाही, कारण मी गेल्याच्या नंतर ती उठलीच नाही, आणि तो अलार्म पण वाजला नाही फोनचा त्यामुळं। तर मग म्हटलं चला तुम्ही तो दूध बॉर्नव्हिटा प्या, तोपर्यंत माझा क्लास चालतोय, आणि थोडंसं बाहेरचं लुक पण तुम्हाला दीदी दाखवतीये। किती भारी वाटतं ना। कालच आपले फुल तोडून दिलं कोणतरी, मी एक्स्ट्रा दिलं का? हा हा, आणि क्लास चालू असताना सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे पिल्लं सांभाळणं। कारण कसं आहे की आपल्या क्लासला मुलं 2 टाइम येतात, आणि 2 टाइम ह्यांना ना 2 आणि 2 4 तास ह्यांना कुठं ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो आमच्या पुढं, आणि खूप मोठं टास्क पण असतं। कारण हे पिल्लं काय करतात, जोपर्यंत क्लास नसतात ना तोपर्यंत बाहेर खेळतात, आणि क्लास चालू झालं की घरात येतात आणि पळत येतात इकडून इकडे इकडून इकडे। मग कसं थोडंसं भीती वाटते, असं वाटतं नको कुणाला लागलं वगैरे काही, तर तसं ते नखं वगैरे लावत नाही, आणि एकदम असं त्यांचं म्हणजे कसं माणसाळलेलं आहे ते एकदम पूर्ण। पण मग त्यांना सांभाळायचं म्हणलं की मग आम्ही पाठीमागच्या दाराला त्यांना ठेवतो, काही खायला वगैरे दूध वगैरे देतो। हे बघा इथं बॉक्स पण त्यांचं घर आहे असं छोटंसं, आणि दीदी त्यांची संग खेळती, दादू पण खेळतोय, कारण ते मागच्या दाराला एकटेच होते ना, मुलांना त्यांच्याशिवाय होतच नाही। आता हे तर इतकं क्यूट आहे ना का बस, सगळं म्हणजे असं त्याला सगळं समजतं,
आता दीदी त्याला असं थोडंसं हे करीती बरं का, पण तेवढंच त्याला खायला प्यायला सगळं घालते, जीव पण तेवढंच लावते ती, आणि तिला त्याच्याशिवाय तर होतच नाही. आणि मला आमच्या घरात म्हणजे कुणालाच होत नाही इतकं ते मांजरांची आम्हाला सवय झालेली आहे. आणि इतकी म्हणजे असं त्यांना ना एकदम असं माणसावानी सगळं समजतं, फक्त एवढंच एक बोलता येत नाही. तर हे असं आहे आपलं सकाळचं रुटीन. जेवढं आहे तेवढं तुम्हाला ह्या असंच पद्धतीनं रोजचं असतं. थोडं पाय एक्स्ट्रा कधी मध्ये वेगळं होत असतं, पण असंच चालू असतं. कारण सकाळी 7 ते 9 एवढा वेळ माझा क्लासलाच जातो. समजा दादू घरी असतो, दीदी घरी नसते. दादू कसा मुलांबरोबर अभ्यासाला बसतो जर दीदी नसली तर, पण दीदी म्हणून तिच्या नादाने तो पण त्या पिल्लांसोबत खेळू राहिला. दूध आले का मग दूध घेतात, दूध तापवतात. आणि हे पिल्लांची एक खास गोष्ट अशी की ते ना पिशवीमधलं दूध अजिबात पित नाही. त्यांना आपलं साधं दूध लागतं आणि कोमट कोमट दूध लागतं. गार दूध झालं ना ते सुद्धा पित नाही. म्हणजे त्यांना एवढी त्यांची ठेप आहे, त्यांना माणसाला नाही पण त्यांना सगळं असतं खायला. दाजी म्हणतात नको त्यांना नाही काही पडू द्यायचं कमी, ते देत असतं त्यांना. आता बघा माग बाहेर गाडीवर बसलेली आहे दीदीने, त्यांना पण दूध दिलं असं, ते दूध पिले असं ना. तिला आणि दादूला घेतीये दूध तापवलं आणि त्याच्यात आता बॉर्नविटा घेतील आणि पितील. आणि हे बघा दूध वगैरे तापलं, आता दीदी घेते. आणि बॉर्नविटा त्यांनी बघा 2-4 दिवसात सगळा संपवला. कारण त्यांचं असं आहे, घरात वस्तू काही आणली ना की जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते हटत नाही. 2-2 टाईम म्हटलं तरी घेतात दूध जर असलं तर. कारण मांजरीमुळे आमच्या घरात जास्त दूध पण राहत नाही, कारण त्यांना सारखं दूध लागतं प्यायला ना, त्यामुळं. आणि दिसलं ना पोरं सुद्धा ठेवत नाही. आता तिचं त्यांना घेतलं ना. आता हे बघा ह्यांचा दीदीला गार करायला ठेवलेलं दीदी ना. मांजरं दूध पित आहेत आणि मुलं पण. तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी बॉर्नविटा घेतला. बघा असं मुलांचं इतकं प्रेम आहे त्यांच्यावर. आणि ही जी भाजी आहे ना बटाट्याची दीदीने केली आपल्या, कारण माझा क्लास चालू होता ना आणि आज ती घरी होती. तिला म्हटलं तू कर. आणि तिच्या पप्पाला त्यांना सगळ्यांना म्हणजे तुमच्या दाजींना ती सारखी म्हणायची की पप्पा किती छान भाजी केली ना मी. मला म्हणत होती मम्मी किती छान भाजी केली ना मी. आणि मग मला म्हटली तू चपात्या कर, मी भाजी करते. आणि दादू बघा इकडे भाजी खात आहे, इकडे माझे चालू आहे चपात्या करायचं काम. आणि कसं झालं, मी ॲक्च्युली मी 5ला उठले होते, पण काय झालं व्हिडिओ मला शूट करायचं ध्यानातच राहिले नाही. आणि नंतर आलं ध्यानामध्ये, अगोदर मी गाऊन घातला होता, नंतर ड्रेस चेंज केला आणि फिरून आल्याच्या नंतर आंघोळ केल्याच्या नंतर पुन्हा तो ड्रेस घातला. नाही तर तुम्हाला वाटन की ह्यांनी हा ड्रेस घातलेला आहे. आणि त्यामुळे मग मी काय केलं, म्हणलं नको सारखे कपडे भरवायला. आणि आता माझं इथं चालू आहे स्वयंपाक करायचं काम. जवळजवळ झालेला आहे स्वयंपाक. आणि बघा आपली झाडं किती सुंदर आहे ना, खूप अशी मस्त झाडं आलेली आहेत. आणि झाडांना फुलं सुद्धा खूप आलेली आहे. ही जी खालची बकेट आहे ना याला थोडीशी आलेली आहेत फुलं. आणि पण जी वरती बकेट आहे ना ह्या झाडाची, तर त्याला खूप सारी फुलं आलेली. इतकं छान दिसतं ना बघितलं. त्या झाड कसं फुलाने पूर्ण भरलेलं दिसतं, डोळ्याला पाहिलं की खूप छान वाटतं. त्याच्या शेजारी चांदण्याचं लावलेलं आहे. आणि खाली माझा एक टप होता तो फुटला, मग त्यामध्ये जी किल्ल्याची माती होती ती टाकली मी. तर मग मी म्हटलं ह्या मातीमध्ये ना अजून थोडंसं 1-2 छान असे मस्त रोपं लावा. आणि ही सदाफुली आहे, तर ह्या सदाफुलीला बघा किती छान आणि किती सारे फुलं आलेली आहेत. खूप मस्त वाटतं. आणि खाली मला ना कसं आहे दारासमोर ठेवायला आवडतं खूप सारं. पण होतं कसं माहिती का, आपली जागा कमी असल्यामुळे ॲडजस्ट होत नाही. आणि शिवाय विचू काटेची पण भीती वाटते, कारण आजूबाजूला कसे थोडेसे साप वगैरे खूप निघतात.
मग असं वाटतं कसं त्याला ना आडोसा होतो ना, आणि आपल्याला अंधाराचं वगैरे काही समजत नाही. आणि हे गुलाबाचं झाड बघा खूप मस्त आलेलं आहे, इतके छान कळ्या आणि खूप मस्त फुलं येतात त्याला. जास्वंदीचं नाही एवढं हे झालं, पण गुलाबाचं झाड खूप छान आलेलं आहे. आणि मग हे झाल्याच्या नंतर दुपारी मग मी सगळं आवरल्याच्या नंतर गेलो आम्ही दुकानामध्ये. आणि एवढ्यामध्ये सारखं दुकानात जाणं होतं कारण थंडीचा दिवस आहे. आणि दीदीला घ्यायचं होतं स्वेटर, मग तिला घेतलं स्वेटर. घरी आल्याच्या नंतर दीदीनं बनवल्या रील्स आणि मस्त डान्स करते. आणि दीदी कसा डान्स करते नक्की कमेंट करून सांगा. आणि तिची सुद्धा मी छान छान व्हिडिओ बनवत असते. जाऊ दे, तिला आवड आहे तर ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, मुलांना थोडा सपोर्ट पण केला पाहिजे. आणि हे फुलाचं झाड आहे ना, हे पण मी तुम्हाला दाखवते की किती छान आणि किती मस्त फुलं आलेली आहेत. आणि हिरवगार आणि खूप छान वाटतं. वरती गेलं का हे फुलं झाडं पाहिले ना, टेरेसवरची सगळी झाडं खूप छान आहे. अजून भरपूर झाड आहेत, त्यांना कळ्या वगैरे पण आलेल्या आहेत. ते काही ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही, याच्या आधी खूप वेळा मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपलं हे मस्त असं गार्डन आहे, छोटंसं आहे, छान आहे. अजून याला मी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त जागेची कमी आहे आपल्याला, कारण जागा जास्त नाही, त्यामुळे जास्त काही लावायला येत नाही. नाही तर मला ना थोडीशी म्हटलं पेरूची वगैरे अशी मस्त झाडं लावावं, पण आता जागाच नाही. म्हटलं बघू आता, कारण बाहेर कसं सगळं सिमेंटचं केलेलं आहे मी, आणि गाडी लावायला पण जागा लागते ना दारासमोर. त्याच्यामुळे मग थोडे थोडे दाजीनं म्हणून झाडं लावली मी, नाही तर ती मला ती पण लावू देत नव्हती. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार.